जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरुण स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथे पदभरती आली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी जे आहेत तिथे फॉर्म भरलेले आहेत. पदभरती जी आहे ती भरपूर मोठी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप जास्त आहे. क्लर्क असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल, अशा विविध पदांसाठी जी आहे ती पदभरती आलेली होती. विद्यार्थ्यांनी भरपूर असे फॉर्म जे आहेत ते एकापेक्षा जास्त फॉर्म, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी क्लर्कला जर ते इलिजिबल असतील तर त्यांनी शिपाईचा फॉर्म भरला आहे. काही विद्यार्थी शिपाईला इलिजिबल असतील त्यांनी ड्रायव्हरचा फॉर्म भरला आहे. अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त किंवा तिघही पोस्ट म्हणजे 3 पोस्टसाठी सुद्धा काही काही विद्यार्थी जे आहेत ते त्यांनी फॉर्म भरलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरलेला आहे. मग तुमचे क्वेश्चन असतील किंवा जे सर्क्युलेट होत आहे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाकडून, विविध जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांना एक पत्र गेलेलं आहे. ते पत्र जे आहे किंवा जे परिपत्रक आहे ते सर्क्युलेट होत आहे, त्याची सत्यता असेल किंवा ते काय आहे ते समजून घेणार आहोत. त्यामध्ये विविध प्रकारचे क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांच्या मनात. ते म्हणजे काय, टेंटेटिव्ह डेट काय आहे सर, त्यामध्ये एकाच दिवशी पेपर होणार आहे तर पात्र उमेदवाराची यांची जी शॉर्टलिस्ट आहे ती लागेल का, त्यानंतर परीक्षा एकाच दिवशी होणार आहे, ही जी आहे अफवा किंवा हे जे चाललेलं आहे ते सत्य आहे किंवा नाही, त्याचीसुद्धा आपण अपडेट या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, हे जे परिपत्रक आहे ते आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिपत्रक आलेलं नाही आहे. हे मी तुम्हाला क्लिअर करतो. मी तुम्हाला दाखवतो ही वेबसाईट की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपडेट सध्या तरी आलेली नाही आहे. हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आता मुंबई उच्च न्यायालयाने विविध जिल्हा न्यायालयाच्या जे आहेत DG1 असतील किंवा जे तत्सम जे ऑथॉरिटी असेल त्यांना ते परिपत्रक पाठवलेलं आहे का, तर ते परिपत्रक कुठून आलं, कसं आलं, त्याचीसुद्धा सत्यता काय आहे, त्या संपूर्ण गोष्टीचा आपण इथं विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला क्लिअर करतो. ते म्हणजे असं की हे जे परिपत्रक आहे ते बघा, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल क्लर्क पोस्ट. हे बघा इथे क्लर्क पोस्टसाठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल ते. त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर असेल किंवा त्याच्या खाली पिऊन असेल. हे बघा जे मी तुम्हाला हायलाईट करून दिलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपडेट सध्या तरी आलेली नाही आहे. अपडेट म्हणजे अशी की तुम्हाला तिथं टेंटेटिव्ह डेट एक्झामची दिली गेली नाही आहे किंवा पात्र उमेदवारांची यादी असेल किंवा काही जी अपडेट आहे ती सध्या तरी आलेली नाही आहे. मी जेव्हा रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ तेव्हा तरीसुद्धा ती आलेली नाही आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर करून द्या, हे जे आहे आपलं स्टेटमेंट ते आता पुढचं जे परिपत्रक आहे त्याच्यावर बेसवर किंवा त्याच्यावर अवलंबून असणार आहे आपले पुढचे स्टेटमेंट. हे गोष्ट ही जी आहे तुम्ही वारंवार तुमचं बॉम्बे हायकोर्टचं रिक्रुटमेंट सेल किंवा तिथं येणारी अपडेट तुम्ही स्वतःसुद्धा चेक करत राहायची आहे. आता दुसरी गोष्ट असली विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे काय, तर परिपत्रक. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पूर्ण परिपत्रक आहे मी ते तुम्हाला दाखवत नाही आहे, कारण ते परिपत्रकवरती मुंबई उच्च न्यायालय यांचा रेफरन्स आहे, नंबर आहे, ते आपल्या गोष्टी आपल्याला शेअर करायच्या नाही आहेत. म्हणून एक जे खात्रीशीर यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामार्फत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून जे परिपत्रक आहे त्यातला मधला जो मजकूर आहे तोच मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तुमच्यापर्यंत ही न्यूज आली असेल, हे सुद्धा परिपत्रक तुमच्याकडे असेल, तुम्ही ते पाहू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल की डेट दिली आहे रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. हे बघा, चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे तिन्ही पदांकरिता एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे जे पद भरती आहे, ड्रायव्हर असेल, क्लर्क असेल किंवा तुमचे शिपाई पद भरत असेल, ह्या तिघही पोस्टसाठी एकाच दिवशी म्हणजे 26 एप्रिल, त्याला आपण टेंटेटिव्हली डेट म्हणूयात, म्हणजे यामध्ये बदल होऊ शकतो असं तुम्ही गृहीत धरू शकतात. टेंटेटिव्ह म्हणजे टेंटेटिव्ह जी डेट आहे ती एक तुम्ही डेट फिक्स करून घ्या, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना एक दिशा मिळेल. मग आता यामध्ये दिलेलं आहे की
कुठल्या प्रकारचं परीक्षा केंद्र तुम्ही, म्हणजे जे डायरेक्शन आहे ते संपूर्ण डायरेक्शन जे हायकोर्ट आहे, हायकोर्टमधील जे मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते जिल्हा न्यायालयाला दिलेले आहेत. त्याबद्दल आपण आता बोलणार नाही आहोत. तर आपलं महत्त्वाचं काय आहे, तर आपले जे क्वेश्चन आहेत ते म्हणजे काय, तर आपला प्रश्न म्हणजे काय, तर परीक्षा एकाच दिवशी होणार आहे का? तर या परिपत्रक मार्फत जे आहे त्याचं सत्य आहे की परीक्षा एकाच दिवशी होऊ शकतात. होऊ शकतात मी असा शब्द वापरत आहे कारण ते परिपत्रकच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगत आहे, परंतु अशी कुठलीही अपडेट आपल्या वेबसाईटवर आलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, क्लर्क असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल, फलाश असेल, हमाल असेल इत्यादींचं प्रवेशपत्र एकाच प्रवेशपत्रावर तुमचे जे तुम्ही जर वेगवेगळे जर परीक्षा घेणार आहात, आता तिथं दिलेलं असेल ते परिपत्रकमध्ये शाळा आणि महाविद्यालय. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ असा की तुमची जी परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. कारण शाळा व महाविद्यालय म्हणजे बसण्याची व्यवस्था जर ते म्हणत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये तुमचे जे संगणक आहेत ते असतील का, त्याचा तिथं उल्लेख नाही आहे. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्यायची आहे, त्या परिपत्रकाच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगू शकतो की तुमची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार नाही. मग आता ही गोष्ट तुम्ही क्लिअर असू द्या की तुम्हाला पेन पेपर स्वरूपाचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. ज्या पद्धतीने मागील वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल किंवा तुमचं औरंगाबाद खंडपीठ असेल, ह्या खंडपीठांमार्फत जे अगोदरपासून जे ऑफलाईन पद्धतीने जे परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे, त्याच पद्धतीने तुमची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतो. पेपर पेनवर मल्टिपल तुम्हाला ऑप्शन मिळतील, त्यामध्ये तुम्हाला सर्कल करून तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे. मग आता ऑफलाईन असला कारणाने तुमची जी शिफ्ट असेल, म्हणजे शिफ्ट म्हणजे अशी की विद्यार्थ्यांची जी टायमिंग असेल, प्रथम क्लर्कचे विद्यार्थ्यांना टायमिंग दिला जाईल. म्हणजे अगोदर एक असा हायपोथेटिक उदाहरण देत आहे मी, की समजा 26 तारखेला जर क्लर्क पदाची जर पेपर आहे, तर आता क्लर्कसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 90 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. मग आता याच्यासाठी टायमिंगसुद्धा जो आहे, टायमिंगसुद्धा तुम्हाला इथं जास्त मिळणार आहे. म्हणून अगोदर जर समजा पूर्ण जिल्हा लेवल पातळीवर जर समजा क्लर्क पदाची पेपराची जर तुम्हाला घ्यायची असेल, तर नंबर ऑफ तुमची शाळा महाविद्यालय त्यांना घ्यावे लागतील. आणि एकाच स्लॉटमध्ये म्हणजे एकाच टायमिंगमध्ये, समजा तो टायमिंग जर 1 तासाचा असेल किंवा 1.5 तासाचा असेल, जो तुम्हाला टायमिंग मिळेल त्या टायमिंगमार्फत तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे. मग आता मॉर्निंगमध्ये जर तुमची समजा 11 ते 12पर्यंत किंवा 11 ते 11:30पर्यंत मोस्टली तुम्हाला 1 तास मिळू शकतो, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. समजा 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा जर तुमचा पेपर असेल, तुम्हाला 60 मिनटं किंवा 1.5 तासाचा पेपर असेल तुमचा, तर तुम्हाला 90 मार्क सॉल्व करायचे आहेत. मोस्ट ऑफ 1.5 तास जर तुम्हाला मिळाला विद्यार्थी मित्रांनो, तर मग तुम्हाला संपूर्ण जी गोष्ट आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमचं क्लर्क पदासाठी तुमचं जे गुण आहेत ते तुमचे 30 गुण आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला 30 मिनिट देणं किंवा 30 मिनिटाचा पेपर तुमचा होऊ शकतो. म्हणजे अर्ध्या तासात तुमचे जे शिपाई पदभरती आहे त्याचा पेपर होऊ शकतो. आणि जे विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरसाठी फॉर्म भरला आहे त्यांना तर 20 गुण, फक्त त्यांना 20 गुणाची एक्झाम आहे. म्हणजे 20 मिनिट्ससुद्धा त्यांच्यासाठी सफिशियंट आहेत. म्हणजे जर दिवसभराचा जर शेड्यूल आपण पाहिला, तर विद्यार्थी मित्रांनो 2 ते 2.5 तासाच म्हणजे जे तुमचे पूर्ण शेड्यूल आहे त्यामध्ये तुम्हाला 2.5 अवरमध्ये तुमचे जे पूर्ण पेपर आहेत ते तुमचे पेपर होऊन जातील. म्हणजे जो मनुष्यबळाचा जो त्यांचा पूर्ण जो आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या पाहता तर ते पॉसिबल आहे. एकाच दिवशी पेपर घेणं पॉसिबल होऊ शकतं. जर त्यांनी मनुष्यबळ जर जास्त प्रमाणात जर शाळा महाविद्यालय घेतले, ज्या पद्धतीने MPSC घेतं त्याचप्रमाणे जर त्यांनी जर घेतले भरपूर शाळा विद्यालय आणि मनुष्यबळांचं जर त्यांनी व्यवस्थितपणे जर
व्यवस्थितपणे जर त्यांनी टाईम मॅनेजमेंट जर दिलं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, प्रथम क्लर्क, त्यानंतर सेकंड तुमचं शिपाई आणि थर्ड तुमचं ड्रायव्हर, अशा पद्धतीने जर घेतलं तर होऊ शकतं. ॲज बेसिस ऑन परिपत्रक. संपूर्ण गोष्टी ज्या आहेत मी त्या हायपोथेटिकल ज्या आहेत त्या परिपत्रकावरनं बोललेलो आहे. तुम्हाला अगोदरच मी क्लिअर केलं होतं की कुठल्याही प्रकारची अपडेट जी आहे ती आलेली नाही आहे, म्हणून टेंटेटिव्हली तुम्ही समजायची आहे. फिक्स डेट असेल किंवा नसेल ते मी इथं बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मी टेंटेटिव्हली डेट सांगू शकतो की 26 एप्रिल 2026 रोजी तुमची परीक्षा एकाच दिवशी विविध पदांसाठी होणार आहे, असं त्या परिपत्रकांमार्फत आपल्याला समजत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला व्यवस्थित समजवल्या आहेत. आता तुमच्या माहितीनुसार तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्याबद्दल किंवा तुमच्यामध्ये जे ग्रुप डिस्कशनमध्ये जी माहिती तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समार्फत मला ती माहिती सांगायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद.